कोल्हापुरातील रंगभूमीचा श्वास म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. मात्र 1 वर्षापूर्वी 8 ऑगस्ट रोजी रंगमंचावर भीषण आगीने थैमान घातलं होतं. काल शुक्रवारी या दुर्दैवी घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं. 8 ऑगस्ट 2024ची रात्री 9ची वेळ. कोल्हापुरातील वातावरण नेहमीसारखं होतं, पण अवघ्या काही क्षणातच शहराच्या सांस्कृतिक हृदयस्थानी असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात भीषण आग भडकली. या आगीत नाट्यगृहाचा मुख्य रंगमंच, प्रेक्षागृहातील आसन व्यवस्था, लाईट साऊंड सिस्टीम आणि आतलं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर जळून खाक झालं. हजारो नाट्यप्रेमींच्या आठवणी, कलाकारांच्या घामाचे थेंब आणि रंगभूमीवर उमटलेल्या शेकडो कलाकृतींचा ठेवा या आगीत जणू पूर्णतः विझून गेला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल 4 तास शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. पण कोल्हापूरच्या सांस्कृतिक जडणघडणीचा हा महत्त्वाचा वारसा खाक झाला होता. जिथे नाट्यकृती जन्म घेतात तिथंच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण आठवणीचा ठेवा जळून खाक झाला. आज त्या दुर्दैवी घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले आहे, पण अजूनही नाट्यगृहाचं दार बंदच आहे आणि पडदा उघडायचा बाकीच आहे. नाट्यगृहाची पुनर्बांधणी सुरू आहे. राज्य सरकारकडून निधीचा ओघ कायम असून नाट्यगृह उभारणीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनासह ठेकेदाराकडून कामाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. कोल्हापूरकरांच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाविषयी असलेल्या भावना, नूतनीकरण कामावर कलाकार, तंत्रज्ञानांचे बारीक लक्ष आणि प्रशासनाकडून होत असलेला पाठपुरावा यामुळे तिसरी घंटा वाजून नाट्यगृहाचा पडदा उघडण्याच्या प्रतीक्षेत कोल्हापूरचे रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. नमस्ते, मी राजनंदिनी पत्की. मी कलाकार आहे. आज केशवराव भोसले नाट्यगृहाला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि ते नवीन उभारणीच्या वाटेत आहे आणि आमच्या सर्व कलाकारांची ही इच्छा आहे की ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं. कारण 1 वर्षाच्या आधी ते पूर्ण करून देणार असं सरकारनं सांगितलं होतं, पण ते झालेलं नाही आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होऊन आम्हाला कलाकारांना त्या व्यासपीठावर काम करण्याची संधी मिळावी अशी आमची सदिच्छा आहे आणि लवकर लवकर पूर्ण व्हावं. धन्यवाद.